इकडे नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी प्राध्यापक शिवराज मोटेगावकरच्या कथित संपत्तीची सध्या लातूरात मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे। शहरालगतच्या खोपेगाव शिवारात हा परिसर आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय। स्थानिक स्तरावरती मिळणाऱ्या माहितीनुसार सुमारे 8 एकर परिसरात मोठा प्रकल्प उभारला जात असल्याची चर्चा आहे। त्यापैकी 2.5 ते 3 एकर जागेवर भव्य इमारतीचं बांधकाम देखील सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। या संपूर्ण परिसराचा आणि याच बांधकामाचा आढावा देखील घेतला आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। पाहूयात। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये शिवराज मोटेगावकरचं नाव आल्यानंतर आता त्याच्या प्रॉपर्टीच्या देखील चर्चा होताना पाहायला मिळते। मी खोपेगाव शिवारात आहे आणि हीच ती बिल्डिंग आहे ज्याची चर्चा सुरू आहे। या ठिकाणी शिवराज मोटेगावकर हा कॉलेज उभारणार असल्याचं, त्याचबरोबर इंग्रजी शाळा उभारणार असल्याची माहिती समोर येते आणि त्याच्या चर्चा देखील लातूरमध्ये रंगत असल्याचं पाहायला मिळतंय। शिवराज मोटेगावकरला नीटच्या या पेपर फुटी प्रकरणामध्ये आरोपी म्हणून अटक करण्यात आली। त्यानंतर या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। एवढीच इमारत नसून अनेक इमारती ज्या आहेत ते लातूरमध्ये असल्याच्या चर्चा सुरू आहेत। अधिकृतपणे कुठलीही माहिती समोर येत नाही मात्र आणि या प्रॉपर्ट्या कुणाच्या नावाने आहेत हे देखील समोर येत नाही मात्र या सगळ्या प्रॉपर्ट्या शिवराज मोटेगावकरनं आतापर्यंत कमवलेल्या मायेतूनच जमवल्या असल्याचा आणि ह्या खरेदी केल्या असल्याच्या चर्चा सुरू आहेत। अधिकृत कुठलाही दुजोरा नसला तरी या सगळ्यांची आता चौकशी होईल अशा पद्धतीच्या चर्चा देखील लातूर शहरामध्ये रंगू लागलेल्या आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये ईडीनं एंट्री केल्याच्या नंतर या सगळ्या चौकशा होतील मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये अजूनही फक्त सीबीआय चौकशी करत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आर्थिक अँगल अजून समोर आलेला नाही मात्र या सगळ्या प्रॉपर्ट्याची लातूरमध्ये चर्चा असल्याचं पाहायला मिळतंय। विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर।